श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 23 ते 29 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. काय कुंभ राशीच्या मित्रांनो, या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठा बदल होणार आहे का? मनात सध्या खूप विचार चालू आहेत का? कामात प्रगती होईल का की अडथळे येणार? पैशाची परिस्थिती सुधारेल का? नातेसंबंधात पुन्हा गोडवा येईल का? मित्रांनो, हा आठवडा तुमच्यासाठी थोडा भावनिक, थोडा विचार करायला लावणारा आणि काही बाबतीत खूप काही शिकवणारा आहे. कधी कधी असं वाटेल की सगळं थांबलंय, पण खरं तर आतून खूप काही बदलत असतं. हा आठवडा तुम्हाला तुमची खरी ताकद दाखवणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कुंभ राशीला हा आठवडा नेमका कसा जाणार. जर तुम्हाला हे राशीभविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. करिअर आणि नोकरी. या आठवड्यात कामाच्या बाबतीत सुरुवात थोडी स्लो होईल, पण नंतर गाडी ट्रॅकवर येईल. ऑफिसमध्ये सुरुवातीला थोडा गोंधळ वाटेल. काय करावं, कुठून सुरुवात करावी हे कळणार नाही. वरिष्ठ लोकांकडून कामाचा प्रेशर वाढेल आणि कधीकधी मनात चिडचिड होईल. पण बघा, इथेच तुमची खरी परीक्षा आहे. तुम्ही शांत राहिलात तर सगळं हळूहळू सुरळीत होईल. जुन्या कामांचं ओझं असेल ते एक एक करून पूर्ण करा. नवीन जबाबदाऱ्या येतील, पण घाबरू नका. तुम्ही त्यासाठी सक्षम आहात. कोणीतरी तुमच्या कामावर टीका करेल, पण त्यातही काही शिकण्यासारखं असू शकतं. तुमच्या मेहनतीकडे काही लोक दुर्लक्ष करतील, पण शेवटी तुमचंच कौतुक होणार आहे. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी मिळू शकते, जसं की कौतुक, नवीन संधी किंवा बढतीची हिंट. सरकारी कामात थोडा उशीर होईल, कागदपत्र पुन्हा तपासावी लागतील, पण हार मानू नका. शेवटी काम होणारच आहे. व्यवसाय आणि आर्थिक स्थिती. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा सावधगिरीचा आहे. नवीन डील करताना लगेच होकार देऊ नका. समोरच्याचं नीट ऐका आणि मगच निर्णय घ्या. पैशाच्या बाबतीत फार मोठा फायदा दिसत नाही, पण नुकसानही होणार नाही. हीच मोठी गोष्ट आहे. जुन्या उधारीतून काही पैसे परत मिळू शकतात. थोडे थोडे पैसे जमा होत राहतील. अनावश्यक खर्च टाळा. ऑनलाईन शॉपिंग किंवा अचानक घेतलेले निर्णय टाळा. घरात एखाद्या गोष्टीसाठी खर्च येऊ शकतो, जसं की दुरुस्ती किंवा आरोग्य. कोणीतरी तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला देईल, पण लगेच पैसे टाकू नका. थोडा अभ्यास करा, अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. आठवड्याच्या शेवटी आर्थिकदृष्ट्या थोडी स्थिरता जाणवेल. मनातली पैशाची काळजी थोडी कमी होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. या आठवड्यात प्रेमात थोडी भावनिक हलचल होऊ शकते. जोडीदाराशी काही गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात. लहान सहान गोष्टी मोठ्या वाटू शकतात. पण इथे एकच उपाय आहे. मन मोकळं करा. तुमच्या भावना दाबून ठेवू नका. एकदा नीट बोललात तर सगळं ठीक होईल. जोडीदाराकडून अपेक्षा जास्त ठेवू नका. त्यांच्याही भावना समजून घ्या. थोडा वेळ एकत्र घालवा. बाहेर फिरायला जा किंवा एकत्र बसून गप्पा मारा. प्रेमात असलेल्यांसाठी हा आठवडा खास आहे. कोणीतरी तुमच्याबद्दल मनातलं सांगू शकतो किंवा तुम्हीच एखाद्या व्यक्तीला तुमच्या भावना व्यक्त कराल. वैवाहिक जीवनात थोडं शांत राहणं गरजेचं आहे. रागावर नियंत्रण ठेवा. एकमेकांना समजून घेतलं तर नातं अजून मजबूत होईल. शिक्षण आणि विद्यार्थी वर्ग. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा फोकस ठेवण्याचा आहे. मन वारंवार भरकटेल. मोबाईल, सोशल मीडिया याकडे जास्त ओढा वाटेल. पण जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवलं तर खूप चांगले परिणाम मिळू शकतात. अभ्यासाचं वेळापत्रक बनवा आणि त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. एखादा विषय कठीण वाटेल, पण हार मानू नका. मित्रांची मदत घ्या. शिक्षकांना विचारायला अजिबात लाजू नका. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल. थोडा ताण येईल, पण त्यातूनच प्रगती होईल. आठवड्याच्या शेवटी तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तुम्हाला जाणवेल की मी करू शकतो. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा काळजी घ्या असा सिग्नल देतो आहे. थकवा जाणवेल. झोप पूर्ण होणार नाही. डोकेदुखी, पोटाचे त्रास किंवा अंगदुखी होऊ शकते. वेळेवर जेवण करा. जंक फूड टाळा. मनावर ताण येईल आणि त्याचा परिणाम शरीरावर दिसेल, म्हणून थोडा रिलॅक्स व्हा. ध्यान, प्राणायाम किंवा शांत संगीत ऐका. पाणी जास्त प्या. हलका व्यायाम करा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर औषध घ्या. आठवड्याच्या शेवटी तब्येत सुधारेल, पण सुरुवातीला काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक आणि सामाजिक जीवन. घरात थोडं वातावरण बदलत राहील. कधी आनंद तर कधी थोडं तणावाचं वातावरण असेल. घरच्यांशी वाद टाळा. त्यांचं ऐकून घ्या. एखादा जुना विषय पुन्हा समोर येऊ शकतो, पण शांतपणे सोडवला तर नातं अजून घट्ट होईल. मित्रांकडून चांगलं सहकार्य मिळेल. कोणीतरी तुमच्या मदतीला धावून येईल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तिथे तुमचा मान सन्मान वाढेल, पण कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. थोडं सावध राहणं गरजेचं आहे. आध्यात्मिकता आणि उपाय. या आठवड्यात तुमचं मन थोडं आध्यात्मिकतेकडे झुकेल. देवधर्म, पूजापाठ याकडे ओढा वाटेल. शनिवारी शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा. गरिबांना अन्नदान करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. सकाळी सूर्याला अर्घ्य द्या.
हे छोटे छोटे उपाय तुमच्या मनाला शांतता देतील आणि तुमच्या अडचणीही हळूहळू कमी होतील. एकंदरीत पाहिलं तर हा आठवडा तुम्हाला खूप काही शिकवणारा आहे. सुरुवातीला थोडा ताण, गोंधळ आणि भावनिक चढउतार असतील, पण जसं जसा आठवडा पुढे जाईल तसं सगळं हळूहळू ठीक होईल. कामात प्रगती होईल, पण संयम ठेवावा लागेल. पैशाची परिस्थिती स्थिर राहील. नात्यांमध्ये थोडं समजून घ्यावं लागेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवा. मनात विचारांची गर्दी आणि भावनिक ताण जाणवेल, पण हे सगळं तात्पुरतं आहे हे लक्षात ठेवा. हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल. तुम्ही घेतलेले कष्ट आणि केलेली मेहनत वाया जाणार नाही. ऑफिसमध्ये तुमचं काम लक्षात येईल, व्यवसायात स्थिरता येईल आणि पैशांच्या बाबतीत मोठं नुकसान टळेल. जरी मोठा फायदा दिसत नसला तरी सुरक्षितता हीच या आठवड्याची जमेची बाजू आहे. नातेसंबंधांच्या बाबतीत थोडं समजून घ्यावं लागेल. प्रेमात आणि कुटुंबात गैरसमज होऊ शकतात, पण शांतपणे बोललात तर सगळं सुरळीत होईल. रागाने नाही तर प्रेमाने परिस्थिती हाताळलीत तर नातं अधिक मजबूत बनेल. आरोग्याबाबत सुरुवातीला थोडी काळजी घ्यावी लागेल. थकवा, झोपेची कमतरता किंवा ताण जाणवू शकतो, पण वेळेवर विश्रांती, योग्य आहार आणि थोडं मन शांत ठेवलंत तर आठवड्याच्या शेवटी सुधारणा दिसेल. हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देतो. घाई करून काही मिळत नाही, पण संयम ठेवालात तर सगळं मिळू शकतं. स्वतःवर विश्वास ठेवा, मन शांत ठेवा आणि सातत्याने प्रयत्न करत राहा. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल, हो, मी योग्य दिशेने चाललोय. हा आठवडा तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, थोडं थांबा, पण हार मानू नका. तुमचा वेळ येणारच आहे. धन्यवाद.